पुष्पा दाढी आणि उठाव या टीकेवरून आता ठाकरे आणि शिंदेमध्ये चांगली जुंपलेली आहे। गद्दार बोलतात उठेगा नहीं साला, ठाकरेंचा हा घणाघात पाहायला मिळालेला आहे। तर अर्ध्या दाढीवर हात फिरवून उठाव केला तेव्हापासून अजून आडवे आहेत अशा प्रकारचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला दिलेलं होतं। तर शिंदेंची दाढी नकली आहे, ही दाढी अफजल खानाची आहे। संजय राऊतांनी शिंदेंवरती पुन्हा एकदा पलटवार केलेला आहे। गद्दार काल एक बोललाय जय गुजरात, किती लाचारी करायची। तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नहीं साला। तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला, कुछ भी बोलो उठेगा ही नहीं। अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय, अरे विचार वगैरे मी म्हणतोय। हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट, डोळे उघडलेत। पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील। आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा। आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका। आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता। 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध। तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत। आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा। काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल। अरे ती दाढी नकली आहे, ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही। त्या माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते। आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक। हा ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा, हा ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या। आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं।